सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. आज मी आहे अमरावतीत आणि आज अमरावतीत छानसा पाऊस झाला आहे. पाऊस झाल्यानंतर चला म्हटलं कुठेतरी फिरायला जावं. मग काढली स्कूटी आणि निघलो फिरायला निघाल्यानंतर म्हटलं चला एक ऑक्सिजन पार्क आहे अमरावतीत, तिथे जाऊया फिरायला. हे कुठे आहे? अमरावती शहरातील वडाळी परिसरात हे आहे ऑक्सिजन पार्क. आणि ऑक्सिजन पार्कचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वॉकिंग ट्रॅक आहे, तिथे फोटोग्राफी आहे, स्पॉट आहे, विश्रांतीसाठी सोय आहे. तर चला पाहूया. सो एक्सायटेड. तिथे एंट्री केल्यानंतर हा झाडामध्ये कोरलेलं एक छोटंसं बाळ आहे आणि खूप छानशी इमेज आहे. त्यानंतर हे खेळण्यासाठी तिथे अवेलेबल होतं. चला म्हटलं मी पण आनंद घेतो या खेळण्याचा. लहानपण आठवलं मित्रांनो मला. कधी कधी एन्जॉय करायला पाहिजे मित्रांनो. आपण असं नाही की आपण खूप मोठं झालो आता की आपण नाही खेळलं पाहिजे. मी ट्राय करत होतो मित्रांनो वर चढण्याचा, पण त्यात सिक्युरिटी गार्ड काका आले. ते म्हटले सर वर नका जाऊ, ते मुलांसाठी आहे. पण मी ट्राय करत होतो, पण म्हटलं जाऊ द्या आता नको. चला आपण मी म्हटलं चला प्रयत्न तर करतो, मग म्हटलं जाऊ द्या आता नकोच, खाली यायचा पोल. चला नेक्स्ट. हा जो बूट आहे मित्रांनो खूप मोठा बूट आहे. त्याच्यावर मी पाहतो जे रेलिंगने जात आहे तो बुटाचा वरचाच भाग आहे. मी फोटो दाखवला आहे त्याच्यामध्ये हा बुटाच्या वरचा व्ह्यू आहे मित्रांनो. हे संपूर्ण गार्डन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे बांबू, ट्रॅकिंग हे सगळे अवेलेबल आहे मित्रांनो तिथे. हे मंगळवार ते रविवारपर्यंत ओपन असते मित्रांनो झुला खेळण्यासाठी. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असते मित्रांनो. हे सोमवारी बंद असते, काही मेंटेनन्सचं काम वगैरे असल्यामुळे. हे फोटोग्राफीसाठी ही खूप छान स्पॉट आहे मित्रांनो. त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे गडगडेश्वर मंदिरात गेलो. गडगडेश्वर हे अमरावती शहरमधील ऐतिहासिक मंदिर आहे मित्रांनो. अतिशय प्राचीन आणि जागृत मंदिर आहे. हे जे वृक्ष दिसत आहे तुम्हाला प्राचीन वटवृक्ष आहे. ते जो सुमारे जवळपास 50 ते 100 वर्षापूर्वीचे आहे मित्रांनो. हे पहा अमरावती समोरचं महादेव टेम्पल आहे गडगडेश्वर मंदिर. तिथे मी महादेवाची शिवलिंग आहे तिथे. आणि हे पहा मित्रांनो हे गणेशजीची मूर्ती आहे, पूर्ण पैशाने बनलेली मित्रांनो. हे पहा नोटा दिसतात तुम्हाला मित्रांनो. ओरिजिनल 5 आणि 10चे ठोकळे लावलेले आहेत मित्रांनो तिथे. 1 रुपया, 5 रुपये, 2 रुपये असे मित्रांनो लावलेले. खूप छान अशी मूर्ती सजवलेली मित्रांनो. हे पहा 5-5 रुपयाचे लावलेले आहेत. आणि हे जे बनवले ते हार वगैरे ते नोटांनी बनवलेले आहेत मित्रांनो. आणि असा छानसा एक्सपिरियन्स आला. थँक्यू.